हॅलो, व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आजच्या या लेक्चरमध्ये सेकंड लेक्चर्समध्ये आपण पी एन जंक्शन डायोडबद्दल डिस्कस करणार आहोत. तसंच ट्रान्झिस्टरबद्दलसुद्धा आपण इथे थोडंसं डिस्कस करणार आहोत, जे की एक इंट्रोडक्टरी लेक्चर असणार आहे आणि ज्यामध्ये आपल्याला हा बेसिक कन्सेप्ट जर समजला तर या बेसिक कन्सेप्टचा नक्कीच आपल्याला पॉवर इलेक्ट्रॉनिकच्या फर्स्ट युनिटमध्ये जो थायरिस्टर SCR जो आहे तो अंडरस्टँड करण्यामध्ये नक्कीच मदत होईल. ओके, सो टुडेज टॉपिक इज द पी एन जंक्शन डायोड. तर लास्ट लेक्चरला जेव्हा आपण लेक्चर कंडक्ट केलं होतं तर फर्स्ट लेक्चरला आपण पी टाईप एन टाईप सेमीकंडक्टिंग मटेरियल्स काय असतात यांच्याबद्दल आपण डिस्कस केलं होतं. सो लास्ट लेक्चरमध्ये आपल्याला हे समजलेलं आहे की पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियल्स इज नथिंग बट जो प्युअरेस्ट फॉर्म ऑफ सेमीकंडक्टर असतो, ज्याला आपण टेक्निकल लँग्वेजमध्ये काय म्हणतोय, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. सो इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये जेव्हा आपण इम्प्युरिटीज ॲड करतो, पण कोणत्या इम्प्युरिटीज, तर ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज जर आपण तिथे ॲड केल्यात तर आपल्याला पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियल्स मिळतो. सेम थिंग्स, व्हॉट डू यू मीन बाय एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल? सो एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल मीन्स प्युरेस्ट फॉर्म ऑफ semiconductor, that is nothing but the intrinsic semiconductor. ओके, प्लस पुन्हा इथे आपण इम्प्युरिटीज ॲड करणार आहोत, बट इथे ज्या इम्प्युरिटीज असणार आहेत त्या असणार आहेत पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज. ओके, सो एवढं बेसिक आहे का आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलं होतं. सो असे पी टाईप आणि एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल्स आपण स्टडी केल्यानंतर आपण बघितलं होतं की पी टाईप सेमीकंडक्टर्समध्ये मेजॉरिटी हे होल्स असतात, जे की पॉझिटिव्हली चार्ज असतात. मेजॉरिटी चार्ज कॅरी हा होल्स असतो. मायनॉरिटीमध्ये इलेक्ट्रॉनसुद्धा असतात. 10% हे इलेक्ट्रॉन असतील तर 90% हे तिथे होल्स पॉझिटिव्हली चार्ज आहे. ओके, सो आपण पी टाईपसाठी इथे लिहूया, पी टाईप होल्स, ज्याला अशा प्रकारे इंडिकेट केलं जाईल, पॉझिटिव्हली चार्ज, हे मेजॉरिटीमध्ये असतात. ओके, आणि असे पी टाईप सेमीकंडक्टरवरून करंट फ्लो कोणामुळे होतो? सो ते सुद्धा आपण लिहिलं होतं, द करंट फ्लो बिकॉज ऑफ द होल्स. करंट फ्लो बिकॉज ऑफ होल्स. ओके, तसंच एन टाईप सेमीकंडक्टर्समध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरी, हे इलेक्ट्रॉन्स म्हणजेच निगेटिव्हली चार्ज हे मेजॉरिटीमध्ये असतात. मायनॉरिटीमध्ये हे होल्स असणार आहेत. सो इथे एन टाईप, दिस इज द एन टाईप. ओके, सो मेजॉरिटी चार्ज कॅरी इज इलेक्ट्रॉन्स. ओके, आणि ते सुद्धा आपण लास्ट लेक्चरला चेकआउट केलं होतं की अशा या एन टाईप म्हणून करंट फ्लो कोणामुळे होतो? सो करंट फ्लो बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉन्स, ज्याला आपण निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्सने इंडिकेट करतो. ओके, सो एवढं एक जर आपल्याला क्लिअर असेल तर आजच्या या लेक्चर्समध्ये आपण पी एन जंक्शन डायोड तयार करणार आहोत. सो पी एन जंक्शन म्हणजेच काय, तर इथे पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियल्स आपण इथे घेणार आहोत. ॲट द सेम टाइम्स एक्झॅक्टली सेम पर्सेंटेजचा एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियलसुद्धा असणार आहे. सो पी टाईप, एन टाईप. तसंच पी टाईप साईडने जो टर्मिनल कनेक्ट असतो त्या टर्मिनलचं नाव असतं ॲनोड टर्मिनल, आणि तो ॲब्रिव्हेशन्समध्ये आपण दाखवताना त्याला एने इंडिकेट करतो. सेम टाईम एन टाईप साईडने कनेक्ट केलेला जो टर्मिनल असतो त्याचं नाव असतं कॅथोड, आणि याला ॲब्रिव्हेशन्समध्ये आपण केने इंडिकेट करतो. मग इथे या ॲनोडला
जर का आपण पॉझिटिव्ह पोलॅरिटी कनेक्ट केली, आता पॉझिटिव्ह पोलॅरिटी कनेक्ट करणे म्हणजेच काय की आपण बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल्स हा पी टाईपला कनेक्ट केला आहे. लॉंग टर्मिनल इज द पॉझिटिव्ह, शॉर्ट टर्मिनल इज द निगेटिव्ह इंडिकेट केला जाईल. ओके, सो अशा प्रकारे हे कनेक्शन्स आपल्याला करायचे आहेत. ॲनोड इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह अँड कॅथोड इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल्स ऑफ बॅटरी. तर बॅटरीचा हा व्होल्टेज व्ही असणार आहे. मग आता मला सांगा, जर का पी टाईपमध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरी हे होल्स आहेत अशा प्रकारे, आणि ॲनोडला तुम्ही कोणता पोलॅरिटी कनेक्ट केलेला आहे, तर बघा ॲनोडला तुम्ही पॉझिटिव्ह पोलॅरिटी कनेक्ट केलेलं आहे. ओके, म्हणजेच काय, तर पॉझिटिव्हमध्ये पॉझिटिव्ह दोन्ही आयनचे चार्जेस हे पॉझिटिव्ह आहेत. सो पॉझिटिव्हमुळे फोर्स ऑफ रिपल्शन इथे तयार होतो, आणि त्या फोर्स ऑफ रिपल्शनमुळे हे जे होल्स आहेत, हे होल्स या जंक्शनकडे येण्याचा प्रयत्न करतात. मग या जंक्शन जोड आल्यानंतर ते अशा प्रकारे इथे जंक्शन जोड येऊन इथे थांबलेले असतात, कारण की जंक्शन तर क्रॉस ते करू शकत नाही आहे, एनमध्ये डायरेक्टली जम्प ते करू शकणार नाही आहेत, हे आपल्याला माहीत आहे. ओके, सेम थिंग्स एन टाईप सेमीकंडक्टरला जर तुम्ही चेकआउट केलं तर काय दिसतंय की एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये सुद्धा कॅथोडला तुम्ही निगेटिव्ह पोलॅरिटी कनेक्ट केलेली आहे. त्यामुळे इथे असलेले हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्समध्ये आणि पोलॅरिटी निगेटिव्ह यांच्यामध्ये रिपल्शन फोर्स तयार होतो, आणि हे इलेक्ट्रॉन्ससुद्धा काय करतात, जंक्शनकडे फ्लो करण्याचा प्रयत्न करतात. ओके, जस्ट अ मिनिट. सो इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्ह फोर्स ऑफ रिपल्शन्स हे सुद्धा जंक्शन्सकडे येण्याचा प्रयत्न करतात. हा जो कॉमन वॉल जी आहे, जे की पी टाईप आणि एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये आहे, दॅट इज नथिंग बट इट्स अ जंक्शन. वी कॉल इट एज द जंक्शन. सो जंक्शनकडे आल्यानंतर काय होतील तर बघा, सो पी टाईपमधले असलेले होल्स, एन टाईपमध्ये असलेले इलेक्ट्रॉन्स, या दोघांमध्ये अशा प्रकारे कॉम्बिनेशन्स तयार होतात. रिकंबाईन होणे म्हणजेच काय, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह एकत्रित आलेले आहेत, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असे एकत्रित आलेले, आणि असे एकत्र आल्यानंतर काय होतील तर हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रिकंबाईन झाल्यामुळे ते एक न्यूट्रलाइज सारखे ॲक्ट करतात. न्यूट्रल म्हणजेच ते पी टाईपचे सुद्धा नसतात आणि एन टाईपचे सुद्धा नसतात. मग न्यूट्रल आहे म्हणजेच ते काय करतात, तर स्वतःची एक वॉल तयार करतात, ज्या वॉलला आपण टेक्निकली डिफ्लेक्शन लेयर किंवा डिफ्लेक्शन रिजनने इंडिकेट करतो. सो अशा प्रकारे इथे ही जी वॉल तयार झालेली तुम्हाला दिसतं, दॅट इज द डिफ्लेक्शन लेयर. मग आता ही जी वॉल आहे, ही वॉल आपल्याला ब्रेकडाऊन करावे लागेल, आणि ते ब्रेकडाऊन झाल्यानंतरच काय होणार तर ॲनोड टू कॅथोड अशा प्रकारे काय फ्लो होणार, करंट फ्लो होणार, हे आपल्याला इथे माहीत आहे. सो ॲनोड टू कॅथोड करंट फ्लो होण्यासाठी हे वॉल ब्रेकडाऊन करावं लागणार. मग हे वॉल कशी ब्रेकडाऊन केला जाईल, तर हे एक वीक वॉल तिथे तयार होतं, स्मॉल म्हणू शकतात, स्मॉल डिफ्लेक्शन लेअर और वीक डिफ्लेक्शन लेअर तिथे तयार होतं. तर आपण इथे व्होल्टेज वाढवतो. तर हा व्होल्टेज जर सपोज 0.1 जर आपण इथे अप्लाय केला तरीसुद्धा करंट फ्लो होत नाही. हा व्होल्टेज 0.2 आपण अप्लाय केला तरीसुद्धा फ्लो होत नाही, 0.3ला होत नाही, 0.4ला होत नाही. बट 0.7 व्होल्टला ही जी वॉल आहे, ही वीक वॉल ब्रेकडाऊन होतं, आणि हे ब्रेकडाऊन झालेल्या वॉल नंतर काय होतात, तर अशा प्रकारे होल्स हे इलेक्ट्रॉनसोबत रिकंबाईन होण्यासाठी पी टाईप म्हणून एन टाईपमध्ये जम्प करतात. सो होल्स आर जम्पिंग फ्रॉम पी टाईप टू एन टाईप, अशा प्रकारे जम्प करून ते इकडे येतात. आणि या 0.7 नंतर हा तो व्होल्टेज आहे, 0.7 व्होल्ट नंतर हा वॉल ब्रेकडाऊन होतो आणि ॲनोड करंट फ्लो होतो. ओके, ज्याला आपण काय म्हणणार, आफ्टर 0.7 व्होल्ट पॉझिटिव्ह व्होल्टेज टू निगेटिव्ह व्होल्टेज. पॉझिटिव्ह व्होल्टेज टू निगेटिव्ह व्होल्टेज म्हणजेच काय, ॲनोडला पॉझिटिव्ह पोलॅरिटी कनेक्ट असणार आहे, कॅथोडला निगेटिव्ह पोलॅरिटी कनेक्ट असणार. सो हे जे डिफ्लेक्शन रिजन आहे, ओके, सो डिफ्लेक्शन रिजन इज ब्रेकडाऊन.
सो डिप्लेक्शन रिजन इज ब्रेकडाऊन. कोणत्या व्होल्टेजला? ॲट 0.7 व्होल्ट. मग याला ब्रेकडाऊन व्होल्टेजसुद्धा म्हणतात. मग याला काय म्हणतात? इट्स अ ब्रेकडाऊन व्होल्टेज. सो वी कॉल इट एज द VB, ब्रेकडाऊन व्होल्टेज. सो ब्रेकडाऊन व्होल्टेज जर तुम्ही अप्लाय केलं आणि अशी पोलॅरिटी जर कनेक्ट केली, ॲनोडला पॉझिटिव्ह, कॅथोडला निगेटिव्ह, तर 0.7 नंतर व्होल्टेज अप्लाय केलं. आता 0.8 जरी अप्लाय केला तरीसुद्धा करंट फ्लो होणार. ओके, 0.9ला पण 1 व्होल्टला पण करंट फ्लो होणार आणि करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल. ओके, अँड इथं पण लिहून घेऊ, अँड हेन्स द करंट फ्लो, अँड हेन्स द करंट स्टार्ट फ्लोईंग, अँड हेन्स द करंट स्टार्ट. मग याच कन्सेप्टला आपण काय म्हणतो? कंडक्शन. PN जंक्शन डायोड कंडक्शन मोडमध्ये आहे. कंडक्शन मोडमध्ये आहे म्हणजेच त्याला टेक्निकली वर्ड्समध्ये आपण इथे म्हणणार इट्स अ फॉरवर्ड बायस. इट्स अ फॉरवर्ड बायस. सो फॉरवर्ड बायसचा मिनिंग होणार इट्स अ स्विच ऑन. स्विच ऑन होणे म्हणजेच काय की एखादा स्विच जर आपण ऑन केला तर जसं त्या स्विचला कनेक्ट असलेलं जे ॲपरेटस आहे ते जसं वर्क करायला सुरुवात करतं, त्या स्विच म्हणून करंट फ्लो व्हायला सुरुवात होतो. ओके, सो स्विच ऑन कंडिशन, फॉरवर्ड बायस कंडिशन. फॉरवर्ड बायस इज शॉर्टली आपण FBने सुद्धा इंडिकेट करणार आहोत. सेम थिंग्स रिव्हर्स बायस कंडिशन कशी होत असावी? सो अशा प्रकारे हा PN जंक्शन डायोड आहे. P टाईप सेमीकंडक्टर मटेरियल, N टाईप सेमीकंडक्टर मटेरियल. N टाईपला असलेला टर्मिनल हा कॅथोड टर्मिनल, P टाईपला असलेला हा ॲनोड टर्मिनल आहे. ओके, आता इथे ॲनोडला आपण निगेटिव्ह कनेक्ट करूया. ॲनोडला जी बॅटरीची पोलॅरिटी आहे ती आता आपण निगेटिव्ह कनेक्ट करूया विथ रिस्पेक्ट टू कॅथोड पॉझिटिव्ह. ओके, मग आता कॅथोडला आपण पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलेलं आहे आणि ॲनोडला आपण निगेटिव्ह पोलॅरिटी कनेक्ट केली आहे. मग मला सांगा, या P टाईपमध्ये जो मेजॉरिटी चार्ज कॅरियर आहे जो की होल्स आहे, ज्याचा चार्ज हा पॉझिटिव्ह आहे, तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमध्ये काय होणार? तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमध्ये अट्रॅक्शन होणार. मग फोर्स ऑफ अट्रॅक्शन झाल्यामुळे काय होणार की हे सगळे चार्जेस कुठे ॲक्युमुलेट होणार? तर मोस्ट ऑफ द चार्जेस हे अवे फ्रॉम द जंक्शन. अवे फ्रॉम द जंक्शन म्हणजेच काय की हा इथे जंक्शन आहे आणि या जंक्शनपासून दूर म्हणजेच या साईडला इथे गॅदर्ड होत आहे. ओके, सेम थिंग्स कॅथोडला जर तुम्ही पॉझिटिव्ह पोलॅरिटी कनेक्ट केलेली आहे, पॉझिटिव्ह पोलॅरिटी ऑफ व्होल्टेज सोर्स. ओके, सो त्यामुळे पॉझिटिव्ह या निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करणार आणि खूप मोठ्या प्रमाणात जे इलेक्ट्रॉन्स गॅदर्ड होणार ते अपोजिट साईड ऑफ द जंक्शन्स या एजला इथे गॅदर्ड होतं. मग आता इथे जर तुम्ही चेकआउट केली तर इथे खूप फ्यू अमाऊंट ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स आहेत. ओके, आणि त्यांच्यामुळे हा डिप्लेक्शन लेअर इथे तयार झालेला आहे. तर हा एक ब्रॉड डिप्लेक्शन लेअर इथे तयार झालेला आहे. तर याला आपण एक शेडेड पोर्शनमध्ये आपण दाखवतो आहे. ओके, सो अशा प्रकारे हा ब्रॉड तयार झालेला डिप्लेक्शन रिजन हा ब्रेकडाऊन करणे जवळजवळ इम्पॉसिबल असतो. ओके, इथे व्होल्टेज वाढून फायदा नाही. ओके, सो असं निगेटिव्ह व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर हा डिप्लेक्शन लेअर ब्रेकडाऊन होत नाही आणि कोणत्याही प्रकारचा करंट इथून फ्लो होत नाही. मग आता करंटच फ्लो होत नाही मीन्स देर इज नो करंट फ्लोईंग थ्रू द PN जंक्शन डायोड. तर या कंडिशनला काय म्हणणार? तर या कंडिशनला आपण म्हणतो स्विच ऑफ. द स्विच इज ऑफ. स्विच ऑफ असेल तर करंट फ्लो होत नसतो स्विच म्हणून, स्विच ऑफ. आणि टेक्निकल वर्ड्स याला आहे रिव्हर्स बायस. वी कॉल इट एज द रिव्हर्स बायस. ओके, सो RBने सुद्धा याला ॲब्रिव्हेटेड आपण यूज करू शकतो. सो या दोन कन्सेप्टवरून आपल्याला ऑपरेटिंग मोड्स ऑफ PN जंक्शन डायोड समजलेले आहेत. ओके, सो कोणते कोणते ऑपरेटिंग मोड्स आहेत? तर फॉरवर्ड बायस अँड reverse bias. So there are the two types of operating modes of PN junction diode. The first one thing is nothing but it's a forward bias mode. Forward bias mode मध्ये काय करावं लागणार? तर इथे PN junction diode चा सिम्बॉल मी काढतोय. It's a cathode. It's a anode. So anode is connected to positive with respect to cathode. With respect to cathode. That times the diode operates in forward bias means switch on condition, and when the diode is switch off,
when anode is connected to the negative polarity with respect to the cathode पॉझिटिव्ह, वाईस वर्सा. अशा प्रकारच्या जर तुम्ही पोलॅरिटीज कनेक्ट केल्यात तर तो स्विच ऑफ म्हणून ॲक्ट होतो. वी कॉल इट ॲज द स्विच ऑफ. तर हे दोन ऑपरेटिंग मोड्स आपल्याला इथे समजायला पाहिजेत आणि ते कशा प्रकारे काम करत आहेत, डिप्लेशन लेअर कशी तयार होत आहे, तर हे आपल्याला इथे समजायला पाहिजे. ओके. मग आता असेच पी एन जंक्शन डायोडचं जर आपण कॉम्बिनेशन्स केलं, ओके, तर काय होणार. तर एक पी टाईप किंवा इकडे ठीक आहे थोडं ऑपोजिट एक काढतो मी इथे ड्रॉइंग. ते याच्यात बघा बरं 3 ड्रॉ करतो. एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल, पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियल, एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल. ओके. मग याला इथे एक टर्मिनल्स, या दुसऱ्या एन टाईपला एक आणि तिसरा जो तुम्हाला एक दिसतोय त्याला सुद्धा एक टर्मिनल. मग असा हा 3 टर्मिनलचा जो डिव्हाइस इथे तयार होतो तर या डिव्हाइसला आपण म्हणतो ट्रान्झिस्टर. वी कॉल इट ॲज अ ट्रान्झिस्टर. ओके. कॉम्बिनेशन ऑफ 2 पी एन जंक्शन डायोड, ओके, इज कॉल्ड ॲज ट्रान्झिस्टर. सो हा ट्रान्झिस्टर सुद्धा इथे तयार होऊ शकतो. मग ट्रान्झिस्टरला काय म्हणलं जातं, जसं ट्रान्सफर रेजिस्टरपासून हा वर्ड तयार झालेला आहे. ट्रान्सफर रेजिस्टर, इनपुटला आउटपुटचा रेजिस्टन्स ट्रान्सफर करणारा हा डिव्हाइस असतो. ओके. याला 3 टर्मिनल्स आहे. या टर्मिनलचे नावंसुद्धा बघून घ्या. हा जो कॉमन कनेक्टेड जो असतो दोघांमध्ये कॉमनली तो बेस टर्मिनल असतो. ओके. एक इमिटर टर्मिनल असतो ज्याला आपण ईने इंडिकेट करणार, म्हणजेच बेसला आपण बीने इंडिकेट करणार. ओके. आणि थर्ड टर्मिनल्स असणार आहे कलेक्टर. सो कलेक्टर आपण सीने इंडिकेट करणार. सो अशा प्रकारे 3 टर्मिनल्स आपल्याला इथे इंडिकेट करतात. मग हेच कनेक्शन्स करता येईल का, तर नाही, तर आपल्याला पी एन पी पण तिथे तयार करता येईल. ओके. सो पी एन पीची जर डायग्राम्स इथे काढले तर अशा प्रकारे दिसेल. पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियल, एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल, पी टाईप. ओके. आता इथे ॲब्रिव्हिएशन लिहितं. सी स्टँड फॉर कलेक्टर, ई स्टँड फॉर इमिटर and B stand for base. ओके. सो पी एन पी अँड एन पी एन असे 2 टाईपचे ट्रान्झिस्टर आपल्याला इथे बघायला मिळतं. ओके. आणि त्यांचा जर सपोज सिम्बॉल जर काढायचं झालं, सिम्बॉल, ओके, सो दिस इज द सिम्बॉल, बेस टर्मिनल, कलेक्टर टर्मिनल, इमिटर टर्मिनल आणि अशा प्रकारे याला असं एक सर्कल काढला तरी चालतो. ओके. सो दिस इज द एन पी एन. मग पी एन पीला दाखवण्यासाठी बघा कशा प्रकारे सिम्बॉलमध्ये चेंजेस केलेला आहे. तर जेव्हा ॲरो हा असा इनवर्ट दाखवलेला आहे, कलेक्टरपासून ॲरो हा इनवर्ट दाखवलेला आहे. ओके. कलेक्टर, इमिटर अँड दिस इज द बेस टर्मिनल. ओके. आणि इथे सुद्धा याला काय करता येईल अशा प्रकारे सर्कल. ओके. सो दिस सिम्बॉल इज द पी एन पी. सो दिस इज द पी एन पी अँड एन पी एन ट्रान्झिस्टर सिम्बॉल्स अँड देअर वर्किंग. आता इथे वर्किंग आपण थोडं चेकआउट करूया. बट वर्किंग समजण्याच्या अगोदर आपल्याला इथे डोपिंग हे प्रोसेससुद्धा लक्षात ठेवायची आहे. मग डोपिंग प्रोसेस म्हणजेच काय असतं, व्हॉट डू मीन बाय डोपिंग प्रोसेस, तर आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. डोपिंग मीन्स ॲडिंग इम्प्युरिटीज, ॲडिंग इम्प्युरिटीज. मग इम्प्युरिटीज का बरं ॲड करतोय आपण. सो जर का तुम्ही इम्प्युरिटीज ॲड केल्या, सो त्या पर्टिक्युलर सेमीकंडक्टर मटेरियलची, ओके झालं, सो त्या पर्टिक्युलर सेमीकंडक्टिंग मटेरियलची कंडक्टिव्हिटी ही काय होतं, इन्क्रीज होतो. सो कंडक्टिव्हिटी इन्क्रीज. कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होणे म्हणजेच काय की करंट फ्लो होणं त्याच्यामध्ये इन्क्रीज होऊन जातो. सो करंट फ्लो, मॅग्निट्यूड फ्लो जो होणार आहे तो इन्क्रीज होऊन जातो. दॅट इज नथिंग बट द कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस. वाय, बिकॉज द सेमीकंडक्टिंग मटेरियल्समध्ये कंडक्टिव्हिटी अँड इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज हे पर्सेंटेजमध्ये असणार आहे. 70-30, 30-70 किंवा 60-40 अँड लाईक दॅट. ओके. बट
इथे आपल्याला कंडक्टिव्हिटी इंक्रीज करायची असेल तर इम्प्युरिटीज ॲड करणे गरजेचे आहे, ट्रायव्हॅलंट अँड पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज ॲज पर अकॉर्डिंग टू पी टाईप अँड एन टाईप सेमीकंडक्टर. आणि ती इम्प्युरिटी ॲड करण्याच्या प्रोसेसलाच आपण म्हणणार डोपिंग प्रोसेस. ओके. सो ज्या सेमीकंडक्टर मटेरियलमध्ये डोपिंग जास्त तिथे कंडक्टिव्हिटी जास्त. डोपिंग मीडियम, कंडक्टिव्हिटी मीडियम. ओके. सो इथे मी आता ओके वर्ड्स इथे लिहितो आहे, तर बघा हायली डोप कोणते वर्ड्स येणार आहे आता? हायली डोप. सो हायली डोप असणे म्हणजेच काय? हायली कंडक्टर, हायली कंडक्टिव्हिटी म्हणूया आपण, हायली कंडक्टिव्ह, हायली कंडक्टिव्ह. ओके. त्यानंतर वर्ड्स येणार आहे मॉडरेटली डोप, मॉडरेटली डोप. ओके. मॉडरेटली डोप म्हणजेच काय? तर मॉडरेट टू कंडक्टिव्ह असं. सो मॉडरेट कंडक्टिव्ह, मॉडरेट कंडक्टिव्ह. देन लाईटली डोप, लाईटली डोप किंवा lightly dope means it's low conductive, low conductive. ओके. सो स्पेलिंग मिस्टेक एकदा चेक करून घ्यायचं स्पेलिंग. ओके. सो हे वर्ड्स आपल्याला इथे येणार आहे. हो, हायली डोपिंग म्हणजे त्याची कंडक्टिव्हिटी असणार आहे, मॉडरेटली डोप म्हणजे त्याचं मॉडरेटली तो कंडक्टिव्ह असणार आहे, आणि लाईटली डोप म्हणजेच तो काय असणार आहे? लो, म्हणजे त्याची कंडक्टिव्हिटी ही कमी असणार आहे. ओके. जस्ट अ मिनिट. ओके. सो अशा प्रकारे ह्या डोपिंगचा मिनिंग इथे येणार आहे, आणि या डोपिंगमुळेच आता आपण बघा ट्रान्झिस्टर इथे काढूया, आणि या ट्रान्झिस्टरमध्ये एन पी एन ट्रान्झिस्टर सहसा मी इथे घेणार आहोत. सो एन पी एन ट्रान्झिस्टर कशा प्रकारे काढला जातो ते बघा. तर अशा प्रकारे हा एक हायली रेक्टँगल काढलेला आहे. ओके. फर्स्ट जो पार्ट तुम्हाला पार्टेशन करायचा आहे तो काही अशा मार्जिनपासून पार्टेशन करायचा आहे की तो स्क्वेअरसारखा म्हणजे चौकोनी दिसला पाहिजे. तर बघा हा फर्स्ट जो आहे हा थोडासा स्क्वेअर फॉर्ममध्ये दिसतो. ओके. आणि जो मिडलला असतो, मध्ये जो असतो, तो मध्ये जो असतो त्याला अशा प्रकारे व्हर्टिकल रेक्टँगल करायचा आहे, व्हर्टिकल रेक्टँगल. ओके. आणि जो रिमेनिंग थर्ड पार्ट असणार आहे तो असा लॉंग हॉरिझॉन्टल रेक्टँगल सारखा दिसायला पाहिजे. सो इट्स अ एंड. ते का बरं मी तुम्हाला आता लगेच इथे एक्सप्लेन करणार आहोत. सो एन पी एन ट्रान्झिस्टर जर इथे मी काढला, ओके, दिस इज द इमिटर साइट, कलेक्टर, दिस इज द बेस. ओके. आता इथे इंडिकेट केलं जाईल की हा जो एन टाईप होता, ओके, हा मॉडरेटली डोप होता. मॉडरेटली डोप. ओके. हा जो पी टाईप तुम्हाला सँडविच झालेला दिसतोय बिटवीन द टू एन टाईप सेमीकंडक्टर, हा लाईटली डोप होता. ओके. आणि हा जो लास्टचा तुम्हाला दिसतोय कलेक्टर साईडने कनेक्ट असलेला एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल, हा हायली डोप असतो. हायली डोप. ओके. म्हणजेच याचा मिनिंग काय? इट्स मॉडरेटली कंडक्टिव्ह. फर्स्ट जो तुम्हाला एन टाईप सेमीकंडक्टर दिसतो तो मॉडरेटली कंडक्टिव्ह असणार आहे. जो मिडलला तुम्हाला पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियल दिसतोय तो लाईटली म्हणजेच लो कंडक्टिव्ह असणार आहे. आणि जो थर्ड तुम्हाला एन टाईप सेमीकंडक्टर दिसतो तो हायली कंडक्टिव्ह असणार आहे. हे इथे लक्षात घ्यायचं आहे. ओके. म्हणजे इथून मॉडरेटली करंट फ्लो होणार, इथे खूप छोटा अमाऊंटमध्ये करंट फ्लो होणार बेसमध्ये, आणि खूप लार्ज अमाऊंट ऑफ करंट फ्लो कुठून होणार आहे तर कलेक्टरमधून होणार आहे. ओके. मग अशा प्रकारे आपल्याला इथे एन पी एन ट्रान्झिस्टर मिळतो. या एन पी एन ट्रान्झिस्टरला हा जो फर्स्ट एन आणि पी जो तुम्हाला दिसतोय हा एक फर्स्ट जंक्शन तुम्हाला दिसतोय. ओके. त्यानंतर हा एक सेकंड जंक्शन दिसतोय जो की बेस आणि कलेक्टरमध्ये कनेक्टेड आहे. ओके. मग आपल्याला
याला ट्रान्झिस्टरला यूज करता येईल. सो ट्रान्झिस्टर हा यूज केला जाईल ॲज अ स्विच. दोन केसमध्ये यूज केला जातो, ॲज अ स्विच, ॲज अ स्विच आणि ॲज अ ॲम्प्लिफायर, ॲज अ ॲम्प्लिफायर. ओके. सो हे दोन केसेस आपल्याला इथे बघायचे की स्विच म्हणून तो कसा वापरला जातो आणि ॲम्प्लिफायर म्हणून कसा तर इथे आपल्याला दोन जंक्शन आहे. हे दोन्ही जंक्शन जर फॉरवर्ड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला आउटपुट मिळत नाही. बट आपल्याला इथे हा जो फर्स्ट जंक्शन तुम्हाला दिसतो याला फॉरवर्ड बायस करायचं असतं. ओके. आणि हा सेकंड जंक्शन जो आहे त्याला रिव्हर्स बायस करायचं असतं. अशा या कंडिशन आहेत. ओके. जे की तुम्ही ट्रान्झिस्टर जेव्हा स्टडी करता तर तेव्हा तुम्हाला लगेच लक्षात येईल. मग आता मला सांगा, हा इमिटर आहे, हा बेस आहे आणि अशा प्रकारे एन आणि पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियल्स आहे. याला आपल्याला फॉरवर्ड बायस करायचं आहे. म्हणजे एन टाईप साईडला इमिटरला तुम्हाला हा निगेटिव्ह पोलॅरिटी कनेक्ट करावी लागणार सप्लायची आणि बीला काय कनेक्ट करावं लागणार आहे, पॉझिटिव्ह. म्हणजेच काय होणार की अशा प्रकारे एक तुम्ही व्होल्टेज सोर्स इथे कनेक्ट करणार ज्याचा निगेटिव्ह पोलॅरिटी हा इमिटरला कनेक्ट असणार आणि पॉझिटिव्ह पोलॅरिटी हा बेसला कनेक्ट असणार. आणि हा जो व्होल्टेज असणार आहे या व्होल्टेजचं नाव असणार आहे इमिटर बेस व्होल्टेज. ओके. म्हणजेच अशी पोलॅरिटी कनेक्ट केल्यामुळे हा जो फर्स्ट जंक्शन तुम्हाला दिसतोय दॅट इज द जंक्शन नंबर फर्स्ट, हा फॉरवर्ड बायस होणार आणि जंक्शन नंबर 2 आपल्याला रिव्हर्स बायस करायचं आहे. मग आता बघा रिव्हर्स बायस कसं करता येईल. तर पीला पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियल आहे बेसला कनेक्टेड, तर मी त्याला निगेटिव्ह पोलॅरिटी कनेक्ट करणार. ओके. आणि एन आहे तर एनला मी पॉझिटिव्ह पोलॅरिटी कनेक्ट करणार अशा प्रकारे. म्हणजे इथे बघा इथे पॉझिटिव्ह कनेक्ट झाला सप्लायचा निगेटिव्ह कनेक्ट झाला. कोणता सप्लाय होता तो त्या सप्लायचं नाव आहे व्ही कलेक्टर बेस, व्ही सी बी, व्ही ई बी अँड व्ही सी बी. तर हा व्ही ई बी आणि व्ही सी बी याला म्हणतात बायस व्होल्टेज. बायस व्होल्टेज म्हणजेच काय की या ट्रान्झिस्टरला काम करण्यासाठी हा थोडाफार व्होल्टेज त्याला लागतोच आणि तो अशा प्रकारे आपल्याला अप्लाय करावा लागतो. सो एमिटर टू बेस फॉरवर्ड बायस करायचं, कलेक्टर टू बेस त्याला रिव्हर्स बायस करायचं. ओके. मग अशा प्रकारे जेव्हा तुम्ही J1 हा फॉरवर्ड बायस झालेला आहे त्याच्यामुळे जे एन टाईप म्हणून असलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इमिजिएटली काय झालेले आहेत तर ते पी टाईपमध्ये एंटर झालेले आहेत. ओके. आणि आता तुम्हाला आउटपुटला कलेक्टरला करंट अचीव करायचा आहे. तर मग तो करंट कशामुळे मिळत नाही आहे तर J2 जंक्शन हा तुमचा रिव्हर्स बायस आहे. मग आता J2 जंक्शन हा रिव्हर्स बायस जर असेल त्याला फॉरवर्ड जर करायचं असेल तर काय करता येईल, त्यांची तुम्हाला कंडक्टिव्हिटी वाढवता येईल. तर कशी कंडक्टिव्हिटी वाढवता येईल तर या बेसला हा जो बेस करंट आहे हा बेस करंट इथे सप्लाय केला जातो. आता बेस करंट इथे ॲड केल्यामुळे काय होणार आहे तर बेस करंट ॲड केल्यामुळे हा जो डिफ्लेक्शन लेअर असतो रिव्हर्स बायस झाला हा वीक होतो. अजून तुम्ही बेस करंट ॲड केला तो अजून जास्त वीक होतो आणि एक अशी कंडिशन येतं की ज्याच्यामुळे हा सुद्धा फॉरवर्ड बायस होतो आणि जे इलेक्ट्रॉन्स इमिटर साईडकडून बेसमध्ये आलेले होते ते बेस म्हणून कुठे जम्प करतील, कलेक्टरमध्ये जम्प करतील. तर अशा प्रकारे ते हा ब्रेकडाऊन व्होल्टेज जेव्हा तुम्ही अप्लाय करणार तर त्यावेळेस बेस म्हणून कलेक्टरमध्ये ते जम्प करून कलेक्टरमध्ये कलेक्ट होतील आणि अशा प्रकारे इथून करंट फ्लो व्हायला सुरुवात होतो. जो करंट आपण एमिटर म्हणून एमिट केला होता तो कलेक्टरकडे कलेक्ट झालेला आपल्याला मिळतो. परंतु कलेक्टरकडे कलेक्ट झालेला करंटला आपण आय सी असं म्हणणार आणि एमिटरकडून जो करंट आपण एमिट केला त्याला आय ई असं आपण म्हणणार. मग आपण बेसपासून जो करंट इथे प्रोव्हाइड केला होता त्याचं नाव सुद्धा काय असणार, इट्स अ बेस करंट आय बी. ओके. सो अशा प्रकारे हा ॲज अ स्विच म्हणून सुद्धा काम करणार, ॲम्प्लिफिकेशन म्हणून सुद्धा काम करणार. आता ॲम्प्लिफिकेशन हा कसा करणार तर लेट अजून दॅट की इथून जर तुम्ही सपोज 100% इनपुट दिलं होतं. ओके. बेसपासून तुम्ही पुन्हा 5% सप्लाय तिथे ॲड केलेला होता. ओके. सो इमिटरपासून 100% तर अगोदरच होतं आणि बेस म्हणून अजून तुम्ही 5% ॲड केलेलं आहे. त्यामुळे कलेक्टरला तुम्हाला इथे जे काही मिळणार ते किती मिळणार आउटपुट 105%. ओके. सो स्विच म्हणून पण ॲक्ट होतो आहे म्हणजे ऑनसुद्धा होतो आहे. तसंच ऑफसुद्धा करू शकता तुम्ही, बेस करंट काढून टाकलं तर ऑफ होऊन जाईल. बट
ऑन झाल्यानंतर तो ॲम्प्लिफिकेशन म्हणून सुद्धा तिथे काम करतो आहे. सो एन पी एन ट्रान्झिस्टर अशा प्रकारे इथे काम करतो. आणि इथे आपण लिहून घेऊया, वेअर हा काम करण्यासाठी आपल्याला बायसिंग व्होल्टेज इथे अप्लाय करणे खूप खूप गरजेचे आहेत. जो व्ही ई बी आणि व्ही सी बी, कलेक्टर बेस अँड इमिटर बेस, इज द बायस व्होल्टेज, किंवा त्याला आपण बायसिंग व्होल्टेज असं म्हणतो. बायसिंग व्होल्टेज म्हणजेच ट्रान्झिस्टरला जिवंत ठेवण्यासाठी ह्या व्होल्टेजची गरज असणार. हे व्होल्टेज जर नसेल तर हे असा काही तो स्विच म्हणून किंवा ॲम्प्लिफायर म्हणून काम करू शकणार नाही. त्यामुळे त्याला आपल्याला बायसिंग करणे गरजेचं आहे. ओके, मग असेच दोन ट्रान्झिस्टर बॅक टू बॅक कनेक्ट केले तर काय होणार बघा. वर्टिकल पोझिशन्सनी काढतो म्हणजे लक्षात येईल. हा पहिला ट्रान्झिस्टर आहे पी एन पी. ओके, तसाच हा दुसरा ट्रान्झिस्टर आहे जो की एन पी एन असा ट्रान्झिस्टर. ओके, या साईडने ॲनोड कनेक्ट केलेला आहे. ॲनोड. ओके, एनला एन कनेक्ट केलेला आहे, पीला पी कनेक्ट केलेला आहे. ओके, आणि या एन साईडने जो टर्मिनल तुम्हाला मिळणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत कॅथोड टर्मिनल. वी इंडिकेटेड बाय के. Anode is indicated by A, like that. So PNP transistor and NPN transistor अशा प्रकारे 2 ट्रान्झिस्टर जर आपण कंबाईन केलेत तर आपल्याला जे एक सर्किट इथं मिळतं ते सर्किटला काहीसं असं मिळू शकतं का बघा बरं कंबाईन केलेलं. अशा प्रकारे ओके, त्यातला फर्स्ट सेमीकंडक्टिंग मटेरियलला पी असणार. दुसरा बघा दोन्ही साईडला एन एन दिसत आहेत तर हा एन पॉझिटिव्ह करूया याला. ओके, हा पी पी दिसलेला आहे सो याला आपण पी पॉझिटिव्ह म्हणूया. ओके, आणि इथे पुन्हा हा काय सिंगल एन तर याला आपण एन म्हणूया. ओके, आणि इथे जो टर्मिनल्स आहे तर या टी टर्मिनल्सला काय म्हणणार, ॲनोड टर्मिनल्स. ओके, आणि इथून जो मिळणार आहे टर्मिनल्स त्याला आपण म्हणणार आहोत कॅथोड टर्मिनल्स. ओके, बट याला अजून एक टर्मिनल इथे ॲड केला जातो. कॅथोड साईडचा जो पी टाईप सेमीकंडक्टिंग मटेरियल्स आहे तिथे हा टर्मिनल्स अटॅच केला जातो आणि त्या टर्मिनलला नाव दिलं जातं गेट टर्मिनल्स. ओके, वी कॉल इट ॲज द गेट टर्मिनल्स, जो की जीने इंडिकेट केला जातो. ओके, सो हा जो आता इथे तुम्हाला डिव्हाइस तयार झालेला दिसतोय हा डिव्हाइस म्हणजेच SCR. हा डिव्हाइस म्हणजेच SCR. मग SCRचा फुल फॉर्म काय आहे तर सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर. सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर. ओके, C and this is the SCR. बट हा बिलॉंग करतो थायरिस्टर फॅमिलीला. हा बिलॉंग करतो थायरिस्टर फॅमिलीला. ओके, सो थायरिस्टर ही फॅमिली आहे आणि त्यातला हा पहिला मेंबर्स आहे ज्याचं नाव हे SCR आहे. मग आता SCR कसा तयार झालेला आहे तर इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर कसा तयार झालेला आहे, इट्स अ कॉम्बिनेशन्स ऑफ PN जंक्शन डायोड. तर हे एक हेरार्ची आहे, ही हेरार्ची तुम्हाला इथे लक्षात ठेवावी लागणार. ओके, पी टाईप एन टाईप पासून PN जंक्शन डायोड, PN जंक्शन डायोड, PN जंक्शन डायोडचं कॉम्बिनेशन्स पासून आपल्याला मिळत आहे ट्रान्झिस्टर. ओके, ट्रान्झिस्टरचं कॉम्बिनेशन जर आपण तिथे तयार केलं तर आपल्याला तिथे मिळतं आहे थायरिस्टर. वेगवेगळे आपल्याला इथे पॉवर सेमीकंडक्टिंग
डिव्हायसेस इथे मिळणार आहे. थारिस्टरची फॅमिली वेगवेगळी, त्यातला तो SCR मी तुम्हाला इथे काढून दाखवलेला आहे. सो दिस इज द थारिस्टर, दिस इज द ट्रान्झिस्टर अँड दिस इज द PN जंक्शन डायोड. सो होप सो ही जी एक सिम्पल ॲनॉलॉजी आहे, P टाईप N टाईप सेमीकंडक्टिंग मटेरियल कसे असतात ते आपण बघितले. त्यानंतर त्या दोघांना एकत्र केल्यानंतर हा PN जंक्शन डायोड इथे तयार झाला होता, ज्याचा सर्किट सिम्बॉल अशा प्रकारे असतो. ओके, ॲनोड टू कॅथोड. त्यानंतर आपण इथे ट्रान्झिस्टर बघितले की ट्रान्झिस्टर अशा प्रकारे एक कलेक्टर, इमिटर, कलेक्टर अँड बेस. ओके, सेम थिंग्स यांची कॉम्बिनेशन्स करून 2 ट्रान्झिस्टर कंबाईन करून इथे जो तयार होतो दॅट इज द थायरिस्टर. ओके, सो थायरिस्टरचं सुद्धा सिम्बॉल हा डायोड सारखाच आहे. ओके, फक्त लक्षात घ्या त्याला गेटसुद्धा असतो. गेट टर्मिनल्स अशा प्रकारे आणि असा इथे. सो दिस इज द G, दॅट इज द गेट टर्मिनल्स. ओके, सो हे कॉम्बिनेशन्स आणि हिरार्ची थोडं केअरफुली स्टडी करा. यातले बरेचसे कन्सेप्ट हे ऑलरेडी आपले झालेले असतात, जसं की फर्स्ट इयरला ट्रान्झिस्टर आपल्याला शिकवण्यात आलेलं असतं. तसंच सेकंड इयरला ॲनालॉग अँड डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स या सब्जेक्टमध्ये PN जंक्शन डायोड आपण यूज केलेला असतो. आणि म्हणूनच थर्ड इयरला थायरिस्टर फॅमिली इथे आलेली आहे, त्याच्या इथे कॉम्बिनेशन्स ऑफ P अँड N जंक्शन असतं, त्याच्यामुळे त्याला थायरिस्टर म्हणतात. ओके, सो ठीक आहे, आजचं लेक्चर आपण इथे थांबूया.